नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद भरती 2023 खूप मोठी भरती प्रक्रिया पार पडली. एकूण 30 संवर्गामध्ये ही पदभरती करायची होती. त्यापैकी 25 संवर्गाची भरती पेपर झालेले आहेत आणि 5 संवर्गाचे पेपर न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या समोर 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे उरलेल्या 5 संवर्गाचा पेपर कधी होणार, आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्या संवर्गाची परीक्षा झाली आहे त्यांचे निकाल लागणार की नाही. होय, त्याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तात्काळ मी आपल्या समोर घेऊन आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा पेपर झालाय अशा 25 संवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 24 संवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने IBPS कंपनीला निकाल लावण्याबाबत आदेशित केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत. हे पत्र नेमकं काय आहे महाराष्ट्र शासनाचं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांनी पत्र पाठवलेलं आहे. कोणाला? श्रीमती प्रिया श्रीवास्तव, असोसिएट हेड IBPS कंपनी मुंबई. काय विषय आहे? जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 बाबत सूचना. काय सूचना आहेत बघा. जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 च्या अनुषंगानं 30 संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार 26 डिसेंबर 2013 अखेर 25 संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. चला थोडक्यात समजून घ्या. हे दिसतंय का तुम्हाला? बघा, यांनी काय सांगितलं की एकूण 30 संवर्गाच्या परीक्षा घ्यायच्या होत्या. त्यापैकी 26 डिसेंबर पर्यंत 25 संवर्गाच्या पेपर संपन्न झालेले आहेत. परीक्षा झालेल्या एकूण 25 संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर 24 संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी. म्हणजे जे 25 संवर्गाचे पेपर आतापर्यंत झालेले आहेत त्यातील पशुधन पर्यवेक्षक सोडून बाकी सर्व जे संवर्ग आहेत एकूण 24 त्या संवर्गाचा निकाल आपण तात्काळ घोषित करावा संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधून. म्हणजे यातून आपल्याला काय समजतंय की ही कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ म्हटलंय. म्हणजे आता लक्षात घ्या, हे जे पशुधन पर्यवेक्षक सोडून जे बाकी 24 संवर्ग आहेत याचा निकाल आता तात्काळ लावण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. मग आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, आता जानेवारी महिन्यामध्ये आपण आहोत, 10 जानेवारी आहे आज. म्हणजेच हा निकाल साधारणतः ह्याच महिन्यामध्ये लागू शकतो याची दाट शक्यता आहे. ही एक नवीन अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन आलो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरही ज्या काही 5 संवर्गाचे पेपर राहिलेले आहेत त्या 5 संवर्गाच्या पेपरची तयारी आपण जोरदार चालू ठेवा. लवकरच त्याची ही परीक्षा होणार आहे. ठीक आहे. जर आपण कारागृह विभाग भरती किंवा पुरवठा निरीक्षक भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपण सर्वांना योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे आहेत. त्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला जी बॅच आवश्यक आहे त्या बॅचला जॉईन व्हा. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आजच हा इग्नाइट अकॅडमीचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.